नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, जय भीम। आपण पाहताय महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा। आज घाटकोपरमध्ये विवेक विचार मंच या संस्थेच्या वतीने विवेक विचार मंच या संस्थेचे संयोजक आदरणीय महेश पोहनेकर सर घाटकोपरमध्ये आलेले आहेत। या ठिकाणी संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त आज घाटकोपरमध्ये सामाजिक संवाद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। सर नमस्कार, जय भीम। जय भीम। सर मला आपल्याला विचारायचं आहे की आज आपण संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त आज घाटकोपरमध्ये जे सामाजिक संवाद मेळावा आपण आयोजित केलेला आहे, तर या मेळाव्याचा आपण थोडक्यात उद्देश काय सांगाल? नमस्कार सर्वांना। विवेक विचार मंच आणि घाटकोपर मधील स्थानिक संस्थांच्या वतीने या ठिकाणी सामाजिक संवाद मेळावा असा जो आयोजित केलाय त्याची खरं तर सुरुवात आज झाली। असे 50 मेळावे महाराष्ट्रामध्ये पुढच्या 1 महिनाभरात होणार आहेत आणि त्या मेळाव्यांचा प्रमुख उद्देश हा अनुसूचित जाती आणि अनुसूचित जनजाती प्रवर्गातील सर्व घटकांशी संवाद साधणं, त्यांना आता ज्या स्थानिक स्तरावरती त्यांची स्थिती काय आहे, त्यांना समस्या काय भेडसावतात आणि त्याचबरोबर त्यांच्या मार्फत जी वेगवेगळी कामं त्या ठिकाणी चालली आहेत ती समजून घेण्याचा प्रयत्न आम्ही विवेक विचार मंच आणि इतर सहयोगी संस्था या मेळाव्याच्या माध्यमातून संवादातनं करत आहोत। मला आपल्याला सर पुढे विचारायचं आहे, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि हा जो वंचित घटक आहे या घटकाच्या प्रश्नाकडे आपण कसं पाहता? आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्या भारताच्या सर्व घटकांमधला हा प्रमुख असा एक घटक आणि ज्याला आपण अभिंग असं अंग म्हणू आपल्या देशाचं, असा हा अनुसूचित जाती आणि जनजातीचा घटक आहे। या समाजाला एक मोठी थोर परंपरा आहे। कालोघाच्या सगळ्या चक्रामध्ये काही चुकीच्या चालीरीती आणि जातीपातीच्या संकल्पनामुळे वंचित उपेक्षित राहिलेला हा घटक पुन्हा मूळ प्रवाहात आला पाहिजे, यासाठी परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो संघर्ष केला आणि जो एक संविधानाच्या आपल्या निर्मितीच्या रूपाने सामाजिक न्यायाच्या प्रस्थापनेच्या दृष्टीने आपल्या भारतीय संविधानाच्या मार्फत या समाजाच्या उत्थानासाठी जो प्रयत्न सुरू केला आहे, तो प्रयत्न पुढील काळात अतिशय गतीने व्हावा, प्रभावीपणे व्हावा असं आम्हाला वाटतं। आणि म्हणून आम्ही विवेक विचार मंच संविधान साक्षरतेसोबतच अनुसूचित जातीचे प्रश्न सोडवण्यासाठी काम करतो। सर मला आपल्याला पुढे विचारायचं आहे की विवेक विचार मंचच्या माध्यमातून अत्यंत चांगला असा उपक्रम तुम्ही हाती घेतलेला आहे आणि या समाजासाठी तुम्ही मुंबई शहरामध्ये 50हून अधिक सभा घेताय। मला सर आपल्याला सांगायचं आहे की अनुसूचित जाती जमाती वंचित घटकांच्यावर अलीकडच्या काळामध्ये दलित अत्याचारासारख्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे, याकडे आपण कसं पाहता? खरं तर हे दुर्दैवी आहे, परंतु त्यातला एक मुद्दा असा आहे की आपण ज्या घटनात वाढ झालेली म्हणतो त्याची एक बाजू अशी आहे की घटनांची नोंद अधिक व्हायला लागली आहे, त्यामुळे ती नोंद झाल्यामुळे समाजाच्या समोर हे प्रश्न प्रकर्षाने यायला लागलेले आहेत। पूर्वी घटना अधिक होत्या परंतु दुर्दैवाने त्याची नोंद होत नव्हती, सरकार दरबारी त्याची दखल घेतली जात नव्हती, त्याच्या ज्या पद्धतीने FIR नोंदल्या गेल्या पाहिजेत त्या नोंदल्या जात नव्हत्या। परंतु गेल्या काही वर्षामध्ये आपण असं लक्षात घेतोय की सरकार पातळीवरती त्याची नोंद घेणं, त्याचे दखल घेणं आणि FIR नोंदवून न्याय प्रक्रियेमध्ये तो विषय आणणं याची गती वाढली आहे, याचं प्रमाण वाढलं आहे। त्यामुळे स्वाभाविकपणे ह्या घटना आता उठून दिसायला लागल्यात। ह्या दुर्दैवी घटना कुठल्याही दुर्दैवीच आहेत, परंतु न्याय मिळायची शक्यता त्यामुळे वाढली आहे एका अर्थाने। आणि ती एक त्यातल्या त्यात जमेची बाजू आहे की या FIR वाढल्या आहेत आणि म्हणजे घटना घडूच नाहीत, पण दुर्दैवाने घडली तर FIR ही नोंदवली गेलीच पाहिजे आणि न्याय प्रक्रियेमध्ये तातडीने जाऊन
आमची तर मागणी अशी आहे की या विषयामध्ये विशेषतः जाती अत्याचाराच्या घटनांमध्ये जलद गती न्यायालय यायला पाहिजे आणि अन्याय अत्याचारित पीडित कुटुंबाला व्यक्तीला तात्काळ न्याय मिळण्याची यंत्रणा उभी राहिली पाहिजे. विवेक विचार मंचाच्या माध्यमातून अशी जर घटना घडली तर त्या घटना घडल्यानंतर तिथले जे स्थानिक कार्यकर्ते असतील त्यांनी प्रथम काय केलं पाहिजे, त्यांना तुम्ही काय आवाहन कराल? मी सुरुवातीला म्हणलं की दुर्दैवाने अशा घटना घडतात, त्या घडू नये म्हणून एक सामाजिक सलोख्याचं समतायुक्त वातावरण तयार करणं हे आपल्या सगळ्यांचंच कर्तव्य आहे. एक राष्ट्रीय भावना निर्माण होऊन समतायुक्त आणि शोषणमुक्त समाज असला पाहिजे अशी आपली भावना आहे. परंतु दुर्दैवाने घटना घडली तर आपण सर्वप्रथम पीडित कुटुंबाला आधार देणं, पीडित कुटुंबाच्या पाठीशी उभं राहणं, पीडित कुटुंबाला न्याय प्रक्रियेमध्ये सामील घेण्यासाठी पोलिसांपासून ते वकिलांपर्यंतची यंत्रणा त्याच्याशी जोडणं आणि त्याचबरोबर सरकारला जागा करून सरकारने त्यांना तात्काळ मदत केली पाहिजे याचा पाठपुरावा करणं हे आपल्या तिथल्या कार्यकर्त्यांना याचं प्रशिक्षण देतोय आपण आणि ते करतायत देखील. अशा 70हून अधिक घटना आता विवेक विचार मंच मॉनिटर करतं, त्याच्यामध्ये त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहे. पण हे जिथे मुळात घटना घडलीच नाही पाहिजे आणि दुर्दैवाने घडली तर तिथल्या समाजाने उभं राहिलं पाहिजे अशी आपली भूमिका आहे. मला सर आपल्याला पुढचा प्रश्न विचारायचा आहे की हा जो समूह आहे या समूहाच्या लोकांना, विद्यार्थ्यांना जर जातीचे दाखले काढायचे असतील, जात पडताळणीचे दाखले काढायचे असतील तर त्याच्यामध्ये ज्या जाचक अटी आहेत त्याच्यामुळे लोकांना खूप त्याचा त्रास होतो. आपण काही याबद्दल सरकारकडे नक्कीच आपण याचा पाठपुरावा करू. आता असं लक्षात येतं की काही प्रक्रिया ज्या जटिल होत्या त्या संगणकीकरणाच्या प्रक्रियेमुळे थोड्याशा सोप्या झाल्या आहेत, पण त्यातही बऱ्याच अडचणी असतील तर त्या समजून घेऊन आपण त्या बार्टीच्या माध्यमातून असेल किंवा सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून असेल त्यांच्यापर्यंत पोहोचवणं आणि त्या संदर्भामध्ये अधिक सरकारनं सुलभ कशा करतील त्या प्रक्रिया होतील याकडे लक्ष देण्यासाठी आवश्यक तो पाठपुरावा करणं सरकारकडं हे विवेक विचार मंच नक्की करेल. मी सर आपल्याला शेवटचा प्रश्न विचारेन की आज आपण विवेक विचार मंचच्या माध्यमातून संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त हा जो मेळावा घेतला, मला आपल्याला शेवटचा प्रश्न विचारायचा आहे की देशामध्ये संविधान बदलण्याची जी जोरदार चर्चा सुरू आहे याकडे आपण कसं पाहता आणि भारतीय संविधान बदलणं शक्य आहे का? मला असं वाटतं की संविधान या अतिशय गंभीर आणि आपल्या सर्व भारतीयांच्या प्रतिष्ठेचा विषय असणाऱ्या विषयाकडे आपण अशा उथळ पद्धतीने समाजाने बघता कामा नये आणि त्याच्या संदर्भामध्ये कुठल्याही राजकीय पक्षाने भाष्य करताना खूप विचारपूर्वक केलं पाहिजे. कुठल्याही समाजामध्ये संविधानाच्या वरून एका अर्थाने दुफळी माजेल किंवा परस्पर विरोधी प्रतिक्रिया येतील. संविधान हा विषय हा सर्वांच्या समान प्रतिष्ठेचा आणि एका अर्थाने सर्वांच्या गौरवाचा विषय असला पाहिजे. त्यामध्ये राजकारण आणणं, त्यामध्ये तो संविधान कोणीतरी बदलू शकतं असा फेक नेरेटिव्ह क्रिएट करणं हे अतिशय चुकीचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे भारताला आपलं संविधान दिलेलं आहे ते संविधान कुठल्याही परिस्थितीत बदलल्या जाऊ शकत नाही असा विश्वास आम्हाला आहे आणि तो सर्वसामान्य नागरिकांमध्ये निर्माण करण्याचं काम सर्व राजकीय पक्षांनी केलं पाहिजे असं आम्हाला वाटतं. मला पुन्हा एकदा आपल्याला शेवटचा एक प्रश्न विचारायचा आहे. विवेक विचार मंच असेल किंवा देवदेश प्रतिष्ठान असेल या संस्थांबद्दल आपण काय सांगाल? विवेक विचार मंच मी सुरुवातीला म्हणलं तसं की भारतीय संविधानाप्रती अत्यंत निष्ठा ठेवून संविधान जागृती करणं, त्याचबरोबर अनुसूचित जातीचे प्रश्न सोडवणं आणि अनुसूचित जाती बरोबरच संविधानाच्या वरती जे आपल्या घाला घालू शकतात असे जे आव्हानं आहेत किंवा असे ज्या चॅलेंजेस आहेत संविधानापुढचे, ज्याच्यामध्ये माओवाद आहे, ज्याच्यामध्ये शहरी नक्षलवाद आहे, ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जातीय तेढ निर्माण करणाऱ्या घटना आहेत, ज्या संविधानाच्या पुढची आव्हानं आहेत पुढच्या काळामध्ये किंवा धर्मांध शक्ती आहेत, या सगळ्या संदर्भामध्ये समाजामध्ये योग्य प्रकारे जागृती निर्माण करण्याचं काम हे विवेक विचार मंच करतं. आणि देवदेश प्रतिष्ठान जे आहे ते प्रामुख्याने सेवावस्थांमध्ये आरोग्य सेवा देणं, आरोग्य सेवेबरोबरच समाजाचं राष्ट्रीय विचारांचं प्रबोधन करणं आणि त्यांना मूळ प्रवाहामध्ये आणणं
वंचित उपेक्षित घटकाचे प्रश्न सोडवणं यासाठी काम करतो. आणि विशेष म्हणजे देवदेश प्रतिष्ठान हे मगाशी आपण पाहिलं की बौद्ध धम्माचे जे धम्मगुरू आहेत तो महत्वाचा विषय आपण अतिशय सांगितला की करुणा आणि सत्य आणि अहिंसा या मार्गाने सर्व समाजाला नेण्याचं काम जे बौद्ध भिक्खू करतात, अशा पूजनीय बौद्ध भिक्खूंच्या आरोग्य सेवेचं गेले 15 वर्षाहून अधिक काळ काम देवदेश प्रतिष्ठान करत आहे आणि त्यांचं आरोग्य त्यांना अधिक लाभो, निरोगी राहावो यासाठी ते अधिक प्रयत्न करत हा एक महत्वाचा प्रकल्प ते करतात. तर हे होते आदरणीय महेश पवणेकर सर, संयोजक विवेक विकास मंच, विवेक विचार मंच, महाराष्ट्र संध्या युट्यूब न्यूज चॅनल साठी त्याने आपला बहुमोल वेळ देऊन आपली छोटेखानी मुलाखत दिली. मी महाराष्ट्र संध्या चॅनलच्या वतीने आपला आभार मानतो. आपल्यालाही धन्यवाद. धन्यवाद सर. नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा.